नमस्कार सर्वांना, सलाम. या सुंदरशा समयी परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याचे गीत गाण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. मत्तेचा 28वा अध्याय 19 आणि 20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मे द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. यावेळेस आपलं लक्ष ह्या वचनाकडे केंद्रित करूया की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. पृथ्वीवरचा हा प्रवास काढत असताना आपल्याला कितीतरी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात. कधी कधी आपल्या समोर खूप मोठं वादळ येतं, कधी कधी खूप मोठ्या अडचणी येतात, कधी कधी आपण मृत्यूच्या मुखातून चालत असतो. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की तुझ्या वाटेमध्ये किती जरी गोष्टी असतील तरी सुद्धा त्या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत आहे. हा विश्वास आपण मनात राखायचा आहे. आणि आपल्या प्रवासामध्ये किती जरी अडचणी आले, किती जरी काटे आले, तरी आपण हे विसरून नाही गेलो पाहिजे की परमेश्वर आपल्या सोबत आहे. राहों में काटे अगर रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना. राहों में काटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना.
गौर कर, मौत का डर सताए तुझे, सूली पर तू गौर कर, यीशु ने मौत को जीत लिया है, उस पर तू विश्वास कर, राहों में काटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना, संसार के आनंद तक वो तेरे साथ है। आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रियांनो, मे महिन्याचा अखेरचा दिवस आणि परमेश्वर देवाने आम्हाला या संपूर्ण लॉकडाऊनच्या समयामध्ये सांभाळ राखलं, त्याची कृपा द्या, अनुग्रह पुरवला. आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज पुन्हा एकदा तुझी मंडळी, तुझे भक्त या नात्याने बापा परमेश्वर आम्ही तुझ्या पुढे हजर आहोत. हे बापा परमेश्वरा, येथपर्यंत तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलास, आमचा एबनेझर झालास. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आलेल्या प्रत्येक भक्ताला तू आशीर्वादित कर. या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, आज स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून जेव्हा आम्ही तुझी उपासना करू, तेव्हा ती उपासना आत्म्याने व खरेपणाने होऊ दे. सर्व सैतानी शक्ती, क्लृप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. प्रभू, तुझंच गौरव तू करून घे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण गीत गात आहोत. आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि या गीतामध्ये आपण सहभागी होऊया. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू कुरणी आम्हाला, आणि रक्षुनी धरा.
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने समजून उमजून मोठ्याने जाहीर करूयात. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरीने तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याच द्वारे आज आम्ही तुझ्या समोर नतमस्तक झालेले आहोत. पाया पडून तुला नमन करीत आहोत, तुझी उपासना करीत आहोत. कारण हे बापा परमेश्वरा, येशू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला बापा परमेश्वरा देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहेस. येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तू आम्हाला पापांपासून तारण दिलेला आहेस. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत यासाठी की बापा परमेश्वरा तू आम्हाला तुझी वचने दिलेली आहेस, तू आम्हाला तुझे संदेश दिलेले आहेस, तू आम्हाला मंडळीचं जीवन दिलेलं आहेस. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. आता पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन होत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. हे बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या तुझ्या मंडळीवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये तुझे सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. केवळ मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यावरच नव्हे, तर आज या भक्तीमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती आणि बापा परमेश्वरा त्यांचे कुटुंबीय आणि प्रभू बापा परमेश्वरा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात एकत्र होणारी व्यक्ती, या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा त्यांच्या कुटुंबामध्ये तू तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. विशेष प्रकारे हे बापा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट चर्च इन इंडिया त्यांचे सर्व बिशप वर्ग आणि बापा परमेश्वरा सर्व एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ आणून ठेवित आहोत. प्रभू सर्वांना तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा, या बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येकांचा पाठीराखा तू हो बापा. मुंबई रिजनल कॉन्फरन्स साठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचे सन्मान्य बिशप साहेब, बिशप अनिल कुमार सरवन, त्यांची प्रिय पत्नी लेकरे यांनाही तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा त्यांच्या संगती हो. या संपूर्ण कॉन्फरन्सचा कार्यभार उचलत असताना तू त्यांना आत्म्याचा दुप्पट वाटा दे. सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड, सर्व कॅबिनेट बापा, सर्व DS वर्ग, पाळक वर्ग,
सर्व मंडळ यांनाही तू आशीर्वादित कर. या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या प्रत्येकांचा सांभाळ प्रतिपाळ तू करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, पुणा डिस्ट्रिक्टसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचे पुणा डिस्ट्रिक्टचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी लेकरे यांनाही तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, ह्या डिस्ट्रिक्टचा कार्यभार सांभाळत असताना तू त्यांना तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. बापा, पुणा डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व मंडळ्या, सर्व पाळक वर्ग तू आशीर्वादित कर. आणि बापा, तू आपला गौरव महिमा प्रगट कर. बापा, या समयी विशेष प्रकारे मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत की सर्व मंडळीला बापा परमेश्वरा प्रशासकीय मार्गदर्शन करत असताना तू त्यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. हे बापा परमेश्वरा, मंडळीमधील प्रत्येक व्यक्ती तू आशीर्वादित कर. या समयी बापा परमेश्वरा, आम्ही विशेष प्रार्थना करीत आहोत आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी. प्रभू, आमच्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-19 कोरोना व्हायरस ह्या महामारीने थैमान घातलेला आहे. हे प्रभू बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आमच्या देशाचं संरक्षण कर. आणि बापा, ह्या देशातून, ह्या राज्यातून हा सर्व रोग आणि ही महामारी तू घालवून टाक. बापा, तू बोलल्याशिवाय बापा परमेश्वरा काही होणार नाही. मोशेने प्रार्थना केली आणि प्रत्येक वेळेला बापा परमेश्वरा 10 पिढा मधली एक पिढा नष्ट झालेली आहे. हे बापा, आज तुझे लोक तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहे. या पिढा नष्ट होऊ दे. बापा, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. बापा परमेश्वरा, त्यासाठी जे सर्व वैद्यकीय स्टाफ, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ हे कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा पोलीस फोर्स, त्याचप्रमाणे आर्मी फोर्स आणि जे सर्व लोक आहेत बापा, त्यांचंही सहाय्य कर. बापा, संरक्षण कर. आमच्या भारत देशवासियांना बापा परमेश्वरा तू सतत विवेक दे, की जेणेकरून बापा परमेश्वरा जे नियम प्रस्थापित झालेले आहेत ते त्यांनी पाळावेत. आणि बापा परमेश्वरा, या रोगाच्या आजाराच्या फैलावापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करावा. हे प्रभू, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. असे अनेक रोगी आजारी आहेत की ज्यांना योग्य ट्रीटमेंट मिळत नाही. या आजाराशिवाय छोटे मोठे आजार आहे, मोठे आजार आहे. प्रभू, त्यांचे सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आज विशेष प्रकारे आमचे प्रिय बंधू प्रेमसिंग यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू, या बंधूला तू स्पर्श कर, आरोग्य दे. आणि त्यांची प्रिय पत्नी आणि ते त्यांचा सांभाळ प्रतिपाळ कर. या दिवसांमध्ये बापा परमेश्वरा तुझी मेहर नजर त्यांच्यावर असू दे आणि पूर्ण आरोग्याने त्यांना तू भर, त्यांचा पुरवठा हो. त्याचप्रमाणे मिसेस शार्लेट यांना देखील तू आरोग्य दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. खरोखर बापा, या तुझ्या दासीवर तू आपली मेहर नजर केली आणि बापा परमेश्वरा त्यांची साक्ष मोठी उभा केलीस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. त्यांची प्रियपती लेकरे यांनाही तू आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा, या समयी आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. बापा परमेश्वरा, जे ह्या रोगाशी झगडत आहेत त्यांना आरोग्य दे. बापा परमेश्वरा, त्यांचा पुरवठा तू हो. त्यांना धैर्य दे, हिंमत दे, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आणि तू गौरीला जाऊन तिला जा. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत आमचे सन्माननीय पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ बापा, या कोविड-19साठी संघर्ष करत असताना वेगवेगळ्या स्टेप्स ते घेत आहेत, वेगवेगळे निर्णय ते घेत आहेत. प्रभू, त्यांच्या संगती हो, ज्ञानाचा पुरवठा हो, मार्गदर्शन कर. आपल्या विपुल आशीर्वादाने भर. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत.
मान महिमा गौरव देवाला. धनता नाना प्रेमळ प्रिय प्रभू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून तर आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. उभे असतानाच आपण आजचा आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत. आज 22वा रविवार. आळीपाळीचा शास्त्रपाठ 22वा रविवार. भाविकांची वृत्ती. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्त होते. तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देव सहवासात आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याचवर भाव ठेवा, त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. देव एक गोष्ट बोलला आहे, सामर्थ्य देवाचे आहे, हे मी दोनदा ऐकले आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्या स्थायी वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्य सिद्धी करील. तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे, ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखे आहेत. यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळपर्यंत आपल्या लोकांसभोवती आहे. शेवटचं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्याचे कल्याण कर. हो बाप पुत्र आत्मा जाय, त्रैक्याला द्या अनंत मान. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 6 आणि वचने 14 ते 18. करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 6 वचने 14 ते 18. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार्यांची भागी कशी होणार, उजेड व अंधाऱ्यांचा मिलाप कसा होणार.
ख्रिस्ताची बलियाराची एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे शुद्ध त्याला आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हा, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आज रविवार दिनांक 31 मे 2020 आजच्या विशेष संदेशाकडे आता ह्या वेळेला आपण जात आहोत. संदेशाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. आज वचनाचा उलगडा होऊ दे आणि आम्हाला प्रकाश दे, कारण आम्ही प्रकाशाचे पुत्र आहोत. हे बापा, आम्हाला ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशित कर, जेणेकरून अंधाराची सर्व सत्ता नष्ट होईल. शैतानाची सत्ता नष्ट होईल आणि आम्हाला देवासाठी आशीर्वादित जीवन जगता येईल. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आजचे प्रतीक वचन आहे स्तोत्र 119, 105. आणि प्रियानो, हे वचन कॅलेंडरवर आजच्या तारखेवर देण्यात आलेलं आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत आणि आम्ही प्रभूचे आभार मानित आहोत या वचनाबद्दल. आणि स्तोत्र 119, 105 हे वचन असं आहे, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. देव बापा, वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करू. आणि आजच्या मननाचा विषय आहे रात्रंदिवस वचन. रात्रंदिवस वचन. प्रियानो, स्तोत्रकर्ता म्हणत आहे, हे देवा, तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आहे. लक्षात घ्या, दिवा आम्ही दिवसा पेटवत नाही, रात्री पेटवत असतो. आणि म्हणून आम्हाला दिव्यासारखे म्हणजे देवाचे वचन आम्ही रात्री त्याचं मनन आणि चिंतन केलं पाहिजे. दिवा हा रात्री पेटवला जातो आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन रात्री सुद्धा चिंतन आणि मनन करायचं आहे. त्यानंतर स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा, तुझे वचन माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आणि प्रकाश हा दिवसा असतोच. आणि म्हणून देवाचे वचन आम्हाला
दिवसभर सुद्धा उपयोगात आणायचे आहे, त्याच्यावरचं वाचन, मनन, चिंतन. आणि म्हणून आजचा विषय हा आहे, रात्रंदिवस वचन. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा, म्हणजे रात्रीचं वचन. तुझे वचन माझ्या मार्गावर प्रकाश, म्हणजे दिवसा देखील वचन. ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन प्रियानो वचनाने नियंत्रित झालं पाहिजे, वचनाने वेष्टित झालं पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं वचन भरपूर राहिलं पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन करतो. प्रियानो, ह्या गोष्टी फक्त बोलायच्या नाहीत, तर ह्या गोष्टी सत्य स्वरूपात आलेल्या आहेत आणि आणायच्या आहेत. वास्तवात आम्हाला तसं जीवन जगायचं आहे. रात्रंदिवस देवाचं वचन. नाही तर आजकाल लोकांची काही ख्रिस्ती लोकांची धार्मिकता दिवसा लोकांच्या पुढे आपली खोटी धार्मिकता, खोटी सभ्यता दाखवत फिरायचे आणि रात्री कुणी पाहायला नसते म्हणून स्वच्छंदी व स्वैराचारी जीवन जगायचे. हे दुभंगलेल्या जीवनाचे चित्र आहे. लक्षात घ्या प्रियांनो, देव आम्हाला रात्री पाहत आहे, देव आम्हाला दिवसाही पाहत आहे. आणि म्हणून दिवसा लोकांच्या पुढे आपली खोटी धार्मिकता, सभ्यता जपायची आणि रात्री कुणी पाहायला नसते म्हणून स्वच्छंदी व स्वैराचारी जीवन जगायचे. हे दुभंगलेल्या जीवनाचे चित्र आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे जीवन कधीही स्वीकारित नाही. देवाच्या वचनाला हे मान्य नाही. रात्रंदिवस वचन हाच एक आमच्या ख्रिस्ती जीवनाचा नारा असला पाहिजे. पहिले राजे 18:21 मध्ये इलियाचा प्रसंग दिलेला. आणि इलिया देवाच्या लोकांना म्हणत आहे, इस्रायल लोकांना म्हणत आहे, तुम्ही 2 मतात कुठपर्यंत लटपटाल. 2 मतात. इस्रायल लोक हे 2 मतात लटपटत होते. ते जिवंत देवाची ही भक्ती करत होते आणि ते बाल दैवताची ही भक्ती करत होते, मूर्तीपूजा ही करत होते. हे झालं 2 मतात लटपटणे. प्रियानो, ह्या जीवनाला काहीही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही आमचीच फसवणूक करून घेत असतो. दोन मतात न लटपटता आम्ही फक्त परमेश्वर देवालाच बिलगलं पाहिजे आणि त्याचीच उपासना आणि भक्ती आम्ही केली पाहिजे. त्यानंतर नंबर 2 धान्याची चाकरी करणे. मत्तई 6:24 मध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे आम्हाला सांगितलेलं आहे. 2 धान्याची, देवाची आणि धनाची चाकरी. देवाची आणि देहाची, देवाची आणि शैतानाची. प्रियांनो, रात्रंदिवस देवाचं वचन, याचा अर्थ आम्हाला फक्त एकाच धान्याची चाकरी करता येते
आणि तो धनी आहे प्रभू येशू ख्रिस्त. दोन धन्याची चाकरी करू तर आम्ही एकाला प्रसन्न करू आणि दुसऱ्याचा द्वेष करू. प्रभू येशू ख्रिस्ताची जेव्हा आम्ही चाकरी करतो तेव्हा आम्ही सैतानाचा द्वेष करीत असतो. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, दोन धन्याची चाकरी कोणालाही करता येणार नाही. नंबर 3, 2 Corinth 6:14-16 या वचनामध्ये काही मुद्दे सांगितलेले आहेत. तो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे. यामध्ये सांगितलेला आहे प्रकाश व अंधार यांचा मिलाप करण्याचा प्रयत्न करणे. दिवसा प्रकाशाचं जीवन जगायचं आणि रात्री अंधाराचं जीवन जगायचं. प्रियानो, प्रकाश आणि अंधार यांचा मिलाप कधीच होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे जी व्यक्ती असं जीवन जगत आहे त्या व्यक्तीचा देवाबरोबर कधीच समेट होऊ शकणार नाही. नंबर 4, देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ बसविणे. देवाचे मंदिर आणि मूर्ती या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. देवाचं मंदिर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी देवाची समक्षता उतरून येते. जिवंत देवाचीही भक्ती करणे आणि अन्य देवांचीही भक्ती करणे हे देवाला मान्य नाही. नीती व स्वैराचार यांची भागी करण्याचा प्रयत्न करणे. नंबर 5, नीती, धार्मिकता, आध्यात्मिकता यांचा स्वैराचाराशी, स्वैराचार हे पाप आहे. प्रियानो, यांची भागी कधी होऊ शकणार नाही. आणि तरी सुद्धा आज अनेक लोक अशा प्रकारचं दुभंगलेलं जीवन जगत असताना दिसत आहेत. दोन मतात लटपटत असताना दिसत आहेत. दोन धन्याची चाकरी करत असताना दिसत आहेत. प्रियानो, प्रभू येण्याची वेळ जवळ झालेली आहे. आम्ही आमच्या स्वतःला तपासलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, सिद्ध आणि तयार राहिलं पाहिजे. नाही तर प्रभू म्हणे, मी तुम्हाला ओळखत नाही, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. ही भयंकर गोष्ट आहे. त्यानंतर 6वी गोष्ट, ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता करण्याचा प्रयत्न करणे. ख्रिस्त आणि बलियार, बलियार म्हणजे सैतान, कधीच एक वाक्यता होऊ शकणार नाही. ख्रिस्त आणि सैतान यांची एक वाक्यता, ऐक्य कधीच होणार नाही. त्या सैतानाचं डोकं ठेचण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला होता. प्रियानो, आम्हाला रात्रंदिवस देवाची भक्ती, देवाचं वचन हे आवश्यक आहे. आणि शेवटी 7वं, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा यांचे वाटेकरी होण्याचा प्रयत्न करणे. प्रियानो, विश्वास ठेवणारा म्हणजे ख्रिस्ती आणि विश्वास न ठेवणारा म्हणजे अख्रिस्ती. वाटेकरी कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाचे वचन आमच्यासाठी दिव्यासारखे आणि प्रकाशासारखे असले पाहिजे. म्हणजे रात्रंदिवस आम्हाला देवाशी प्रामाणिक, विश्वासू, एकनिष्ठ जीवन जगलं पाहिजे. काही उदाहरणे या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळत आहे.
पहिलं उदाहरण हनन्या आणि सफीरा, प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 ते 11 ही वचने. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 ते 11, हनन्या आणि सफीरा. प्रारंभीची मंडळी आणि प्रारंभीच्या मंडळीमधील हे चित्र आहे. प्रियानो, मंडळीचा असा नियम होता की प्रत्येकाने आपापली मालमत्ता विकायची आणि देवाच्या गौरवासाठी, सेवा कार्यासाठी ती मालमत्ता आणून प्रेषितांच्या चरणाजवळ मंडळीमध्ये समर्पित करायची. सर्व लोक तसं करत होते, सर्व लोक. आणि तो जमाव थोडा तिरका 5,000 लोकांचा जमाव होता. आणि सर्व असे करत होते. परंतु त्या मंडळीमध्ये हनन्या आणि सफीरा नावाचे हे पती पत्नी होते. पवित्र आत्म्याने जे सांगितलेलं आहे तेच करायचं आहे, आपल्या मनाला जे वाटतं ते अजिबात नाही. आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी आपल्या मालमत्तेतील काही भाग देवाला अर्पण केला आणि काही भाग स्वतःसाठी जमिनीत पुरून ठेवला. प्रियानो, हे आहे 2 मतात लटपटणे, हे आहे 2 धन्याची चाकरी करणे, हे आहे प्रकाश व अंधार यांचा मिलाप करणे, हे आहे देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ बसविणे, हे आहे नीती व स्वैराचार यांची भागी करण्याचा प्रयत्न करणे, हे आहे ख्रिस्ताची बलियाराची एक वाक्यता करण्याचा प्रयत्न करणे, हे आहे विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा यांचे वाटेकरी होण्याचा प्रयत्न करणे. हे आहे दोन मतात लटपटणे. देवाच्या मंडळीमध्ये आहात तर आम्हाला देवावरचा विश्वास आम्हाला जपावा लागेल. प्रियानो, देव असले अर्पण स्वीकारित नाही. देव हा विभागला जात नाही, विभागलेलं घेत नाही. संपूर्ण समर्पणाशिवाय कोणालाही देवाचे होता येत नाही. देवाने इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती, मी तुझा देव परमेश्वर आहे, माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. देवाला दुभंगलेली निष्ठा आवडत नाही, देव ती स्वीकारित नाही. आम्ही असलो तर संपूर्ण देवाचे, नाही तर आम्ही देवाचे नाही. देव आमच्या जीवनात असला तर प्रथम स्थानी, नाही तर तो कोठेच नाही. प्रियानो, हनन्या सफीराचं तेच झालं. त्यांना असं वाटलं की आम्ही देवाचेही हो आणि आम्ही बलियारा बरोबर मैत्री देखील करू. आणि म्हणून त्यांनी गुपचूप अर्ध देवाला दिलं आणि अर्ध स्वतःसाठी पुरून ठेवलं. त्यानं देव सर्वज्ञ आहे, तो सर्व काही पाहतो. देवाचं भय बाळगणे म्हणजे देव मला प्रत्येक क्षणाला पाहत आहे याची जाणीव ठेवणे. मी रात्रंदिवस देवाच्या पुढे आहे. तो इमॅन्युअल आहे, आम्हा सनिध देव आहे. तो आम्हाला सोडून जात नाही. प्रियानो, आमच्या एकेका क्षणाची खबर देवाला आहे. देव ते पाहत आहे. आणि म्हणून कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये की मला देव पाहत नाही.
ते आदाम हवा एदेनामध्ये असताना फळ खाऊन झाडाच्या मागे लपले. त्यांना असं वाटलं देव मला पाहत नाही, पण देव त्यांना पाहत होता. प्रियानो, जर देवाचे झालेले आहात तर देव सतत तुमच्यावर नजर ठेवून आहे. ही जाणीव, हे भय अंतःकरणामध्ये बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज विशेष प्रकारे देवाच्या लोकांमध्ये सुद्धा हनन्या सफीरा असतील. प्रियानो, आजच आम्ही आमचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हनन्या सफीराचा शेवटी नाश झाला. त्यांनी पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी केली आणि ते मरून पडले. मंडळीतून ते नष्ट झाले. तरुणांनी येऊन त्यांना पुरलं. प्रियानो, दोन मतात लटपटणे हे देवाला मान्य नाही. दुसरं उदाहरण आज तुमच्या पुढे ठेवत आहे आणि ते म्हणजे येशूचा प्रेषित यहुदा इस्कारियोत. हा 12वा प्रेषित होता. यहुदा इस्कारियोत येशूने पाचारित केलेला प्रेषित होता. येशू ख्रिस्त हाच त्याचा प्रभू व देव हे त्याने स्वीकारलेलं होतं. प्रभू येशू हाच एकमेव त्याचा गुरु म्हणून त्याने कबूल केलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने आपलं संपूर्ण समर्पण करायचं होतं, परंतु यहुदा इस्कारियोतने तसं केलं नाही. यहुदा इस्कारियोत दोन मतात लटपटला. यहुदा इस्कारियोतने दोन धन्याची चाकरी केली. यहुदा इस्कारियोतने प्रकाश व अंधार यांचा मिलाप केला. यहुदा इस्कारियोतने देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ बसवला. यहुदा इस्कारियोतने नीती व स्वैराचार यांची भागी केली. यहुदा इस्कारियोतने ख्रिस्ताची बलियाराची एक वाक्यता केली. यहुदा इस्कारियोतने विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा यांचे वाटेकरी होण्याचा प्रयत्न केला. प्रियानो, यहुदा इस्कारियोत हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शत्रूंना जाऊन मिळाला. तत्कालीन धर्मपुढारी, प्रमुख याजक, शास्त्री, परुषी हे जे होते यहुदी, हे प्रभू येशू ख्रिस्ताला विरोध करणारे होते आणि त्यांना तो जाऊन मिळाला. आणि कारण काय होतं तर पैसा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये राहून सुद्धा तो पैसा कमवत होता. प्रियानो, धनाचा लोभ हे सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. लोभ, पैशाचा लोभ फार वाईट आहे. आम्हाला जेवढं मिळतं तेवढ्यातच आम्ही तृप्त असलं पाहिजे, बाप्तिस्मा करणारा योहान सांगत आहे. जर आम्ही लोभ धरू तो लोभ आम्हाला सर्व प्रकारच्या वाईटामध्ये घेऊन जाऊ लागेल. यहुदा इस्कारियोतचं तेच झालं. त्याने दोन धनी केले, एक प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरं धन, पैसा. प्रियानो, या यहुदा इस्कारियोतला त्याला येशू ही पाहिजे होता आणि त्याला येशूचे शत्रू हेही पाहिजे होते. येशूही हवा होता आणि येशूचे शत्रूही हवे होते.
आज ख्रिस्ती काही लोकांना प्रियानो असं दिसत नाही का? त्यांना येशू हवा आहे, पण येशूच्या विरोधी जीवन जगायला देखील त्यांना पाहिजे आहे. प्रियानो, हे धोक्याचं आहे. यहूदा इस्करियोतला जगातील राज्य ही हवे होते आणि त्याला देवाचे राज्य ही हवे होते. एकाच वेळेला कोणालाही दोन देशांचं नागरिकत्व मिळत नाही. देवाच्या राज्याचे नागरिक असाल तर तुम्ही जगाच्या राज्याचे नागरिक, शैतानाच्या राज्याचे नागरिक तुम्ही नसता. प्रियानो, देवाचं राज्य आज मला आत्मपरीक्षण करायचं आहे की जर मी देवाच्या राज्यात आहे तर मग मला जगातली राज्याची अपेक्षा बाळगता कामा नये. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील सैतानाने मोह घातला आणि जगाचं राज्य आणि वैभव त्याला एका क्षणात दाखवलं. क्षणिकच आहे प्रियांनो, ते लूक म्हणतो एका क्षणात दाखवलं. ते जगाचं राज्य आणि वैभव क्षणिकच आहे. ज्यांना हे समजलं ना प्रियांनो, धन्य ते लोक. प्रभू येशू ख्रिस्ताने जगाचं राज्य आणि वैभव कबूल केलं नाही. देवाला नमन करणे आणि त्याची उपासना करणे हे त्याने स्वीकारलं, हे त्याने कबूल केलं आणि शैतानाला हाकलून दिलं. दोन मतात लटपटणे नको आहे. यहूदा इस्करियोतला प्रेषितपण ही पाहिजे होते आणि वधस्तंभा शिवाय असणारे जीवनही पाहिजे होते. त्याला ख्रिस्ताचा प्रेषित पण व्हायला पाहिजे होतं, कारण तिथून पण कमाई होती. आणि त्याला ख्रिस्ताचा प्रेषित होऊनही वधस्तंभ नको होता. ख्रिस्ती लोक आज प्रियानो कशा प्रकारचं जीवन जगत आहेत. त्यांना ख्रिस्ती हे नाव पाहिजे आहे, मंडळीचं सभासदत्व पाहिजे आहे, परंतु वधस्तंभाशिवाय असणारं ख्रिस्तीत्व त्यांना हवं आहे. ज्या कोणाला माझा शिष्य व्हायचा असेल त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावे. आणि हे एकदा दोनदा, एक दोन दिवस नव्हे, दररोज. प्रियानो, जर ख्रिस्तीत्व हवं आहे तर मग ते वधस्तंभाशिवाय असणार नाही. पुढे यहूदा इस्करियोतला संदेश द्यायलाही हवे होते आणि त्याला संदेशाप्रमाणे आचरण देखील करायला नको होते. संदेश द्यायला आवडतं, सर्वांना संदेश द्यायला आवडतं, परंतु संदेशाप्रमाणे आचरण करायला नको आहे. त्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताकडे काही लोक येऊन म्हणतील, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, भूते घालवली, महत् कृत्य केली. प्रभू त्यांना म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियानो, यहूदा इस्करियोतला संदेश द्यायला आवडत होतं, परंतु संदेशाप्रमाणे त्याला आचरण करायला नको होतं. त्याला रात्रंदिवस प्रभू येशू ख्रिस्त नको होता. त्याला रात्रंदिवस देवाचं वचन नको होतं. पुढे यहूदा इस्करियोतला येशू हा धनी हवा होता आणि त्याला धन ही हवे होते. येशू हा धनी हवा होता आणि त्याला धनही हवे होते. त्या गेतसेमनी बागेमध्ये प्रियानो
तो यहूदा इस्करियोत आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी 3 वेळेला प्रार्थना करून तो थकलेला आहे. रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावेत असा त्याच्या शरीरातून घाम गळालेला आहे. अतिशय कष्टी तो झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत यहूदा येतो आणि यहूदा येशूचं चुंबन घेऊन गुरुजी सलाम म्हणतो. परंतु त्याच वेळेला त्याला ते चांदीचे 30 शिक्के सुद्धा हवे होते. त्याला येशू धनी हवा होता, परंतु त्याला धन हाही धनी हवा होता. प्रियांनो, हे जीवन दुभंगलेलं जीवन आहे. हे अतिशय धोक्याचं जीवन आहे. यहूदा इस्करियोतला देवाशी वैरही नको होते आणि त्याला जगाशी मैत्री ही हवी होती. न्यूट्रल लाईफ, न्यूट्रल. त्याला देवाशी वैर करायचं नव्हतं आणि त्याला जगाची मैत्री ही हवी होती. प्रियांनो, जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे. परंतु काही ख्रिस्ती लोकांना देवाची वैरही नको आणि जगाची मैत्रीही हवी आहे. असं होऊ शकणार नाही. आणि सर्वात शेवटी यहूदा इस्करियोतला ख्रिस्ती होणे ही हवे होते आणि त्याला ख्रिस्तीत्व ही नको होते. ख्रिस्ती म्हणून घ्यायला त्याला आवडत होतं, परंतु त्याला ख्रिस्तीत्व नको होतं. प्रियांनो, आज आत्मपरीक्षण करा. देवाचे वचन मला दिव्यासारखे आहे का? देवाचे वचन मला प्रकाशासारखे आहे का? दिवा रात्रीचा पेटतो, प्रकाश दिवसा असतोच. रात्रंदिवस मला हे ख्रिस्तीत्व हवे आहे का? हे देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्त मला रात्रंदिवसांसाठी हवा आहे का? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त कधीही फक्त रात्रीसाठी होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त कधीही फक्त दिवसासाठी होणार नाही. आज अनेक ख्रिस्ती लोकांनी गैरसमज करून घेतलेला आहे. आजारी झाले की मग ख्रिस्ताची धाव घ्यायची आणि आजार गेल्यानंतर पुन्हा ख्रिस्ताला सोडून आपल्या मागे लागायचं. ते 10 कोडी एकच फक्त ख्रिस्ताकडे आला, 9 निघून गेले. गरज सरो, वैद्य मरो, हे ख्रिस्तीत्व नाही. प्रियांनो, हे दुभंगलेलं जीवन आहे. आम्हाला एकाच म्यानात 2 तलवारी ठेवता येणार नाही. आम्हाला 2 मतात लटपटता येणार नाही. आम्हाला 2 धन्याची चाकरी करता येणार नाही. आम्हाला प्रकाश वांदार यांचा मिलाप करता येणार नाही. आम्हाला देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ बसविता येणार नाही. आम्हाला नीती व स्वैराचार यांची भागी करता येणार नाही. आम्हाला ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता करता येणार नाही. आम्हाला विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर वाटेकरी होता येणार नाही. प्रियांनो, हनन्या सफीरा आणि यहूदा इस्करियोत यांनी तसंच केलं आणि त्यांच्या आत्म्याचा नाश झाला. प्रियांनो, त्या यहूदा इस्करियोतला देवाचे वचन हवे होते, परंतु ते रात्रंदिवस नको होते. रात्रंदिवसासाठी नको होते. त्याला फक्त
त्याला जमेल तसे ते हवे होते. जेव्हा त्याला ख्रिस्त हवा आहे तेव्हा ख्रिस्ताकडे यायचं. जेव्हा त्याला ख्रिस्त नको आहे, जग हवा आहे, तेव्हा जगाकडे जायचं. प्रियांनो, लक्षात घ्या, रुंद मार्गाने जाणारे अनेक आहेत. पसरट आहे तो मार्ग, अरुंद मार्गाने जा. संकुचित आहे, त्यातून जाणारे थोडके आहेत. आज कोणत्या मार्गावर आम्ही आहोत याचं आत्मपरीक्षण आम्हाला करायचं आहे. प्रभू लवकर येत आहे. पहा, आम्ही लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाहणारा तो धन्य. प्रभू म्हणत आहे, खुलं आव्हान आहे, पहा मी लवकर येतो. आमची ही साथ आहे का? ये प्रभू येशू ये. आम्ही सिद्ध आहोत का? आम्ही तयार आहोत का? आम्ही रात्रंदिवस त्याच्या वचनाचा, ख्रिस्ताचा, ख्रिस्तित्वाचा ध्यास घेत आहोत का? प्रियानो, लक्षात घ्या, तो असला तर रात्रंदिवसासाठी, नसला तो अजिबातच नाही. आणि म्हणून आज पुन्हा एकदा हे देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे. स्तोत्र 119, 105. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. मिसेस सुशील सोनावणे यांनी या महिन्याच्या वचनाची प्रियनो योजना केलेली आहे. देव बापा त्यांना आशीर्वाद देव. परंतु आज मे महिन्याचा अखेरचा दिवस आहे आणि देवाचा आत्मा आम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडत आहे. परिस्थिती बिघडत चाललेली, प्रियानो, जगाची परिस्थिती बिघडत चाललेली आहे. महामारी येत राहिलेले आहे. प्रभू ते येणं केव्हा होईल काही माहिती नाही. तो जर आमच्या जीवनात असला तर रात्रंदिवसांसाठी नाही, तर तो क्षणासाठी सुद्धा नाही. आजच विचार करा, देवाचे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे का? प्रियानो, देवाला धन्यवाद द्या. पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेलं हे वचन आहे. आजच आत्मपरीक्षण करा, पश्चाताप करा, प्रभूला शरण या. दुभंगलेलं जीवन देव स्वीकारणार नाही. आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. प्रियानो, ज्या दिवशी प्रभू येईल त्या दिवशी आम्हाला धैर्य असेल का? तो दिवसा येईल किंवा तो रात्रीचा येईल? तो केव्हा येऊ द्या, दिवसा येऊ द्या, रात्री येऊ द्या, मी तयार आहे, मी सिद्ध आहे. कारण त्याचं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे, माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ही खात्री आम्हाला देता येईल का? प्रभूला धन्यवाद असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज पुन्हा एक वार तुझ्या वचनामधून तू आम्हाला स्वतःच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. तुझं वचन आमच्या स्वतःच्या चुका आम्हाला दाखवून देते, आम्हाला महापातकापासून दूर करते. तुझं वचन आम्हाला शुद्ध करते. तुझं वचन आम्हाला ढालीसारखं आहे, आमचं संरक्षण करते. आज बापा परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला सांगत आहे, रात्रंदिवसांसाठी ते असू द्या, तरच बचाव आहे. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे आणि आम्ही जर रात्रंदिवसासाठी त्याचे असू तरच आम्ही त्याच्याबरोबर वर उचलले जाऊ. प्रभू सहाय्य कर, कृपा, दया, अनुग्रह, धनता, प्रेम, प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला दानार्पण होईल आणि दानार्पणासाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत.
आणि दानार्पणाचे गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू आम्हाला तुझं स्वर्गीय धन दिलेलं आहे, तुझा संदेश, तुझं वचन. तुझ्या वचनाचा उलगडा, तो प्रकाश, ते स्वर्गीय धन तू आम्हाला दिलेलं आहेस. आता प्रभू आम्ही तुला काय देणार, परंतु बापा परमेश्वरा, देवाला देत असताना ते आम्ही संतोषाने द्यावंस होऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्तराय मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर, अक्षय वाढवी. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. सूचना. पुढील रविवारच्या संदर्भामध्ये ही सूचना आहे. पुढील रविवार म्हणजे 7 जून 2020, जून महिन्याचा पहिला प्रभुवार आहे आणि आपण ऑनलाईन होली कम्युनियन, पवित्र सहभागिता किंवा प्रभू भोजन आम्ही पुढील रविवारी घेणार आहोत. मागे सूचना दिल्याप्रमाणे सर्व काही आम्हाला करावयाचं आहे. होली कम्युनियनचा विधी हा
कुटुंब प्रमुखाने पार पाडावा. होली कम्युनियनचे जे पदार्थ आहेत, एलिमेंट्स आहेत, त्या संदर्भामध्ये जी भाकर आहे ती गव्हाची रोटी मीठ आणि तेल न घालता आपल्या कुटुंबातील सभासदांना पुरेल एवढीच ती बनवावी. उरलेली जी भाकर आहे ती विधी संपल्यानंतर, भक्ती संपल्यानंतर ही कुटुंब प्रमुखाने किंवा कुटुंबातील सभासदांनी लगेचच खाऊन घ्यावी, उरू देऊ नये. जो प्याला आहे किंवा जे होली कम्युनियन सिरप आहे ते जर तुमच्या जवळ अवेलेबल असेल तर उत्तम गोष्ट आहे, नसेल तर आम्हाला मनुके हे विकत आणायचे आहेत. ते काळे असू द्यात किंवा पिवळे असू द्यात, कोणतेही चालतील. त्याला रात्रभर भिजत घाला. भिजवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याला चांगलं शिजवावं, बॉइल्ड करावं आणि त्यानंतर त्याला मिक्सर मध्ये फिरवून गाळून घ्यावं आणि जो रस निघेल तो आम्हाला होली कम्युनियन सिरप म्हणून उपयोगात आणायचा आहे. शक्यतो त्यामध्ये साखर किंवा मीठ तत्सम पदार्थ टाकू नयेत. प्रभू भोजनाची तयारी करताना टेबलवर स्वच्छ कापड, पांढरे कापड किंवा दुसरे कोणतेही स्वच्छ कापड टाकावे. त्यावर आपले हे सर्व पदार्थ ठेवावे. जो होली कम्युनियन सिरप आहे तो घरातील कपांमध्ये घेतला तरी चालेल आणि अशा प्रकारे ही सर्व तयारी करायची आहे. ऑनलाईन भक्तीमध्येच विधी पार पाडला जाईल आणि ज्याप्रमाणे सांगितलं जाईल तो विधी प्रत्यक्षात कुटुंब प्रमुखाने पार पाडवायचा आहे. असो, कोणाला काही समजलं नाही किंवा अडचण असेल, माहिती करायची असेल तर कृपा करून मला फोन करा किंवा मिस्टर सुदीप आहाळे यांना तुम्ही फोन करून विचारू शकता. धन्यवाद. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, सर्व उत्तम देणगींचा दाता, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होत आहे. स्वर्गीय आकाश कपाटे उघडून तू आमच्यावर आशीर्वादांची वृष्टी करीत आहेस. हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने त्याचप्रमाणे जगी या आशीर्वादाने देखील मालामाल करीत आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा परमेश्वरा, आज मंडळीने तुझ्याकरिता म्हणून जे वेगळं काढून ठेवलेलं आहे, जे समर्पित केलेलं आहे, ते तू आशीर्वादित कर बापा. यासाठी आशीर्वादित कर की बापा परमेश्वरा, त्याच्याद्वारे तुझ्या राज्याची वाढ होईल, तुझा सुवार्ता प्रसार होईल, अनेकांचं येणं देवाच्या राज्यामध्ये होईल. हे बापा, हे दान तू आशीर्वादित कर, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग कर. ज्यांनी दिलेला आहे, ज्यांनी राखून ठेवलेला आहे, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, वेळ येईल त्यावेळेला त्यांना बापा भरभरून 100 पट आशीर्वाद दे.
ऐन वेळची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आज आम्ही तुझ्या राजासनाजवळ आलेले आहोत. बापा, तू आमचा स्वीकार कर, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मागत आहोत संपूर्ण आठवडाभर तो आमचा सांभाळ प्रतिपाद कर. आठवडाभरासाठी आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. बापा परमेश्वर, आमच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव. तुझ्या कृपेचं देयचं असं वेष्टन तयार कर की बापा परमेश्वरा, कुठलाही रोग आजार मरी महामारी आमच्या जवळ येऊन पोहोचू शकणार नाही. प्रभू, तू आमच्या आत्म्याचं संरक्षण कर, तू आमच्या जीवाचं संरक्षण कर, तू आमच्या शरीराचं संरक्षण कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मान महिमा गौरव देवाला, धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमोच्या, दया घना जीणे सरो हे चिंतनी, देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे, मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम, देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.